गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून घेण्यात येणारी इंटेलिजन्स ब्युरो ही परीक्षा नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूल सेंटरमध्ये ठेवण्यात आली होती। परीक्षेची वेळ 10 वाजताची होती। नियमावलीनुसार जर परीक्षेसाठी 15 मिनिटे उशीर झाला तर परीक्षेसाठी बसण्यास काही हरकत नसते। मात्र सेंट जोसेफ हायस्कूलच्या बेजबाबदार आणि आडमुठेपणामुळे सागर सुनील कळंबे याच्यासहित काही विद्यार्थ्यांना या परीक्षेला मुकावे लागले आहे। नियमावलीनुसार परीक्षेला 15 मिनिटे उशीर चालत असून देखील वेळेच्या फक्त 5 मिनिटे परीक्षेला उशिरा पोहोचल्याने या विद्यार्थ्यांच्या वर्षभराची मेहनत आणि अख्खं वर्ष वाया गेलेलं आहे। उशीर झाल्याची कारणं तसेच त्यातील तथ्यता जाणून न घेताच हायस्कूलकडून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या संदर्भात या विद्यार्थ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। आम्ही आज सकाळी आयबीच्या परीक्षेसाठी सेंट जोसेफ हायस्कूल पनवेल येथे आलो होतो सकाळी, पण यांचे काही नियम असल्यामुळे की सकाळी 10 वाजताचा पेपर होता। 10 वाजताचा पेपर असल्यामुळे त्यांचा एक काहीतरी नियम होता की 10:15 नंतर ते लोक आतमध्ये घेणार नाही। तर आम्हाला फक्त 5च मिनटं उशीर झाला तरी त्यांनी आम्हाला आतमध्ये अलाउ केलं नाही परीक्षेसाठी। या परीक्षेसाठी आम्ही वर्षभर अभ्यास केला होता आणि खूप मेहनत घेतली होती। त्यांना रिक्वेस्टही केली पण त्यांनी काय आम्हाला आत येऊन नाही दिलं। आम्हाला उशीर होण्याचं कारण असं होतं की लोणावळ्यामध्ये सकाळी 7:30च्या दरम्यान काहीतरी कंटेनर घसरला होता। ते ट्रॅफिक जाम झालं होतं लोणावळ्या बोगद्याच्या इकडं, त्यामुळे आम्हाला उशीर झाला आहे। बाकी अजून काही कारण नव्हतं त्याला। सकाळी पुण्यावरून 5:30-6 वाजता निघालो होतो। लोणावळ्याच्या इथं कंटेनर आडवा झाला होता। आमची इथं सेंट जोसेफच्या इथे आयबीची एक्झाम होती। आम्हाला फक्त यायला 5 मिनटं उशीर झाला आहे। ॲडमिट कार्डवर लिहिलेलं होतं की 10:15पर्यंत यावं, पण आम्ही 10:20ला इथे पोहोचलो आणि हे म्हणतात की 10:25ला आम्ही गेट बंद केले, पण आम्ही 10:20ला पोहोचूनसुद्धा यांनी आम्हाला आत घेतलेलं नाही आहे। यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे किंवा आम्ही कुणालाही बोलवत होतो तेव्हा काही बोलले नाही आहेत। हे कंटिन्यू आम्हाला टाळत होते किंवा कुठलाही रिस्पॉन्स देत नव्हते। आमचं काही म्हणणं ऐकून घेत नव्हते, उलट दमदाटी करून आम्हाला जा म्हणत होते आणि आमचं त्यामुळे पूर्णपणे 1 वर्ष वाया गेलेलं आहे। कारण ह्यांच्या रिक्रुटमेंटच्या जागा लवकर सुटत नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आता ही परीक्षा कधी द्यावी लागेल हेही सांगता येत नाही आहे। यांनी थोडी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी दाखवलेली नाही आहे। आम्हालाच नियमाचे दाखवतात, ॲडमिट कार्डवर असा नियम आहे वगैरे तसं 5 मिनटं कुठेही चालतो, कारण ॲडमिट कार्डवर लिहिलेलं आहे की अर्धा तास तुम्ही घेऊ शकताय, तरी यांनी तसंही काही जबाबदारी घेतलेली नाही आहे। उलट आमच्यावरच हे शिरजोरी करतायत, हे तुम्ही याची नोंद घ्यावी। आणि पेपर हे 10:30लाच यांनी सगळ्यांना पेपर दिलेलेत लिहायला। यांनी जी आन्सर की होती ती 10 वाजता त्यांनी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केली आहे आणि इकडले आमचं काय म्हणणं ऐकून घेतलेलं नव्हतं। लांबून लांबून मुलं आलेली आहेत। हे लोक म्हणतात की तुम्ही लवकर यायला पाहिजे केलं पाहिजे, पण पुण्यावरनं आली आहेत, काय भुसावळवरनं आली आहेत, सांगलीवरनं आली आहेत। हे मुलं जरी लवकर निघाली असतील तरी आता रस्त्यावर हे ॲक्सिडेंट जो होतो आहे तो काय सांगून झालेला नाही आहे। ह्याला जबाबदार कोण आहे? रस्त्यावरती ॲक्सिडेंट झालेला तो जबाबदार आहे की ही शाळा जबाबदार आहे?